कराड शहरातून वाहणाऱ्या कृष्णा आणि कोयना नदीचं प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे। याबाबत कराड नगरपालिका नेमकी काय भूमिका घेणार आहे, कचरा टाकणाऱ्यांवर काय कारवाई करणार आहे? आपल्या सोबत आहेत कराडचे नगराध्यक्ष राजन सिंह यादव साहेब। काय सांगाल की कराडमध्ये दोन नद्या आहेत आणि दोन्हीचंही मोठं प्रदूषण होते, नेमकं काय नगरपालिका उपाययोजना करणार? कृष्णा कोयनेचं जल प्रदूषण जे आहे निश्चितपणे अभ्यासाचा विषय आहे। फक्त कराड नगरपालिकेच्या हद्दीतच जलप्रदूषण होते असा भाग नाहीये। त्यावेळेला कोयना तिकडून येत असते, कृष्णा इकडून असते, ज्यावेळेला कृष्णा म्हणून खाली जात असते। आता उदाहरणार्थ नजीकची गावं घेतली तर वारुंजी असेल, सैदापूर असेल, आज गोंदे असेल, या ठिकाणची आसपासची जी सगळी मोठी मोठी जी गावं आहेत, आज म्हणजे कृष्णा आणि कोयनेच्या नदीकाठची गावं प्रत्येक ठिकाणी STP नाही आहे, त्यांची मलनिस्सार व्यवस्था नाही आहे, कोणाची गटरची व्यवस्था नाही आहे, पावसाळी स्टॉर्म वॉटर म्हणतो आपण त्याची व्यवस्था नाही आहे। त्यामुळे हे सगळं पाणी नदीमध्ये येत असतं, त्यामुळे नदी जलप्रदूषित होत असते। कृष्णा आणि कोयना फक्त जात असताना 1.5 किलोमीटरचाच भाग फक्त कराड शहराच्या हद्दीत असतो। तरीही कराड शहराला 74 साली ड्रेनेज योजना आहे। आज मॅक्झिमम सगळं पाणी बऱ्यापैकी जे नदीला डायरेक्ट जातं ते आपण थांबवलेलं आहे। आज नवीन STP मंजूर आहे, जुना STP आहे, नवीन SBR टेक्नॉलॉजीनं आपण काम चालू करतोय। 5 BODच्या आतमध्ये पाण्याचं प्रदूषण रोखण्यास आपण प्रयत्नशील आहोत। जे गटर नाले किंवा मलनिस्सारण प्रक्रिया 90% बंद आहेत। काही मलकापूरचं खाली येते किंवा इतर काही गटर पाण्यात मिसळतात। अत्यंत युद्धपातळीवरती या पावसाच्या आत किंवा लवकरात लवकर त्याला मिसळलं जाणारं पाणी आपण बंद करतोय। नागझरी नाल्यामध्ये STP करतोय। जलपर्णी आपण ह्या अगोदर 15 दिवसापूर्वी काढलेले आहे तिथं, किंवा संरक्षक जाळे आपण पाठपुरावा करून कृष्णा पुलावर बसवलेले आहे, तिथं लाईट्स लावल्या। जरी PWDच्या NHAच्या अखत्यारीमध्ये तो रस्ता असेल तरी कराड नगरपालिका त्याचं बिल अदा करत आहे। त्यामुळं असे अनेक विषय आहेत युद्धपातळीवरती अशा ह्या कृष्णा आणि कोयनेचं जलप्रदूषण रोखण्यासाठी कराड नगरपालिका प्रयत्न करतेच, त्याशिवाय आउट ऑफ द वे जाऊन जबाबदारी घेत असते। परंतु निश्चितपणे मी असं सर्वांना या ठिकाणी विनंती करेन की कृष्णा कोयनेच्या काठावरच्या सर्व लोकांनी आपली नदीला स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करावे। प्रामुख्यानं घाटावर प्रतिसंगमावर असतील किंवा दोन्ही पुलावर नसले ह्याच्यावरनं वर्ण कचरा टाकला जातो, त्या बाबतीत काय ठोस? आता प्रश्न असा आहे, लॉ इज द कॉमन सेन्स। आपण रस्त्याने फिरत असताना आपण आपले डिसिप्लिन बाळगलं पाहिजे। सरकारी कर्मचारी संरक्षक पुलावरून जर कचरा टाकत असेल तर फार दुर्दैवी बाब आहे। निश्चितपणे दोन्ही बाजूला बोर्ड लावते आपण आणि CCTV बसवतोय आणि निश्चितपणे जे नदीमध्ये कचरा टाकेल त्याच्याविरुद्ध कराड नगरपालिका गुन्हा दाखल करणार आहे। धन्यवाद। दोन्ही पुलावर CCTV बसवून त्या ठिकाणी कचरा टाकणाऱ्यावर कराड नगरपालिका कारवाई करणार आहे। त्याचबरोबर नागरिकांनीही कचरा न टाकण्याचं आव्हान या ठिकाणी नगराध्यक्ष राजेंद्र सिंह यादव यांनी केलं। दिनकर थोरात, TV9 मराठी, कराड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।